खूप व्यापक मुद्दे आहेत आणि मी जरासं उदाहरणासकट बोलण्याचा प्रयत्न करीन, ज्याने काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होऊ शकतील. 2 मोठे ब्रॉड मुद्दे असे आहेत, एक शिक्षण व्यवस्थेसंदर्भात आणि दुसरा आपल्या प्रबोधनाच्या परंपरेसंदर्भातला. अं, पहिला मुद्दा मी प्रबोधनाबद्दल बोलीन. आपण साधारण हा शब्द ऐकला असेल 19व्या शतकाच्या मध्यावर्ती म्हणजे 1857 चं स्वातंत्र्य समर म्हणा, शिपायांचं बंड म्हणा, ही जी महत्त्वाची घटना आपल्याला परिचित आहे. तिथून वसाहतिक सत्ता भारतात एका अर्थाने संपूर्ण भारत इंग्रजी सत्तेच्या ताब्यात जातो, राणीच्या अंमलाखाली येतो आणि तिथून नव्या व्यवस्था भारतात सुरू होतात. ज्याला दुसऱ्या बाजूनी या नव्या व्यवस्था कुठल्या आहेत? शिक्षण व्यवस्था असेल, रेल्वेसारखी सिस्टीम असेल, नव्या पद्धतीने सेन्ससची सुरुवात असेल, जनगणना ज्याला आपण मराठीत म्हणतो, नवे कुळ कायदे असतील, जमिनीच्या किंवा टॅक्सेशन संदर्भातल्या नव्या व्यवस्था असतील, जमीनदारीसारखा वर्ग बंगालमध्ये सुरू झाला असेल. यामुळे अशा काही भारतीय समाजाला आमूलाग्र बदलणाऱ्या घटना 1850 नंतर जास्त व्यापक अर्थाने घडू लागतात. ज्याला आपण आधुनिक भारत म्हणतो, तो या वसाहतिक व्यवस्थेचं प्रॉडक्ट आहे एका बाजूला. आणि दुसरीकडे त्याच आधुनिक भारतातले लोक, ज्यात राममोहन रॉय असतील, महात्मा फुले असतील, अनेक मोठी नावं खूप आहेत, मुख्य प्रश्न असा विचारू पाहतात की आपण भारतीय लोक या व्यवस्थेपासून, ह्या इंग्रजी सत्तेसमोर का पराभूत झालो. आणि त्यातलं एक महत्त्वाचं उत्तर आहे. त्याला 2 उत्तरं दिली गेली. त्यातलं एक उत्तर असं होतं की आपण पराभूत झालो. आपल्यासारखा खंडप्राय देश, म्हणजे विचार करा, तेव्हाचा भारत म्हणजे आजच्या पेशावरपासून ते ढाक्यापर्यंत पसरलेला असा एक खंडप्राय प्रदेश, विविध भाषा, विविध संस्कृती, विविध धर्म, विविध प्रकारचे इतिहास असणारा एक अत्यंत व्यामिश्र असा समूह या छोट्याशा देशाकडून का पराभूत झाला. त्याचं एक उत्तर देण्याचा असा प्रयत्न झाला की आपण पराभूत झालो याचं एक कारण असं आहे की आपण आपल्या प्रथा, परंपरा, विचार, पद्धती यांच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. आपल्याकडे सतीसारखी व्यवस्था आहे, जातीयता आहे, खूप कारणं आहेत. तर ह्या प्रथा, परंपरा आपण टाकून दिल्या पाहिजेत. आधुनिकतेला सामोरं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा मुद्द्यांचा समावेश आहे जो आज आपण संविधानात पाहतो. समता, स्वातंत्र्य, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, अशा प्रकारची कितीतरी मूल्य जी आधुनिक म्हणता येतील अशी मूल्य आहेत. आणि जेव्हा 1857 प्रतिक्रिया देताना लोक म्हणत होते की आपण ह्या मूल्यांचा अंगीकार करून पुढे जावं तर आपण स्वतंत्र आणि आधुनिक समाज बनू शकू. आणि दुसरं एक उत्तर होतं ते असं होतं की आपण या लोकांकडून पराभूत झालो, ह्याचं खरं कारण उलटंच आहे. ह्याचं खरं कारण असं आहे की आपण आपल्या प्रथा, परंपरा, चालीरीती, रूढी यांच्यापासून तुटून गेलेलो आहोत. आपल्याला त्यांचं पुनरुज्जीवन करायला हवं. आपल्याला खरा धर्म सापडायला हवा. या 2 उत्तरांचा जो काही परस्पर समन्वय, संघर्ष, संवाद आहे तो आपल्या आधुनिकीकरणाची गोष्ट आहे. आणि त्या संवादातून आपलं संविधानात जी मूल्य व्यक्त होतात ती मूल्य आहेत. आणि ती मूल्य कुठून तरी बाहेरून आलेली नाही आहेत. ती मूल्य आपण सगळ्यांनी मिळून मान्य केलेली मूल्य आहेत की ज्या दिशेने आपला समाज जायला हवा, ज्या पद्धतीने आपण स्वतःची ओळख निर्माण करायला हवी आणि त्या मूल्यांच्या प्रकाशात पुढचं भविष्य पाहायला हवं. त्यामुळे आजचं संविधान हे एका अर्थाने एक ऐतिहासिक दस्तावेज आहे जो दीर्घ काळ घडत गेला. आणि आपल्या सगळ्यांचा जो वैचारिक, सामाजिक, राजकीय वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, तो सगळा त्या संविधानात एका अर्थाने प्रतिबिंबित होतो. जेव्हा आपण म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपलमधला जो वी आहे, आपण आहोत, त्या विलचं, पॉप्युलर विलचं एक प्रकारचं प्रतिनिधित्व संविधान करतं. दुसरा एक छोटासा मुद्दा असा की हे सगळं जे काही आहे, ही मूल्य, ह्या विचारप्रणाली, काही एक दिशा, भविष्यदर्शक दृष्टिकोन, हे सगळं एका पुस्तकात बंद ठेवून त्याची कधीतरी संविधानाच्या दिवशी त्याला सॅल्यूट करणं हे पुरेसं नाही आहे. इनफॅक्ट हे अत्यंत घातक आहे. संविधान एका अर्थाने आपल्या जगण्यात, हा जो काही खरोखरचा मुद्दा आहे की जगण्यात संविधान उतरणं, याचा अर्थ आपण ह्या मूल्यांचं
पालन करणं, आपल्या जगण्यामध्ये ती मूल्य, त्या प्रकारची सहिष्णुता. आता जे सॅबी म्हणत होते की ज्या प्रकारच्या संवादाच्या रचना आता जन्माला आलेल्या आहेत की असहिष्णू होत जाणं एकमेकांबद्दल, हे हे लोकशाहीला सबलीकरणाला, लोकशाहीच्या विकासाला कुठल्याही अर्थाने चालना देणारं किंवा चांगलं नव्हे. तर संविधान हे कुठेतरी एका पुस्तकात आहे, ते कधीतरी आपण ऐकू वाचू, त्याचा आपल्याशी संबंध नाही असं नसून ते आपल्या रोजच्या जगण्याशी अत्यंत जैविकदृष्ट्या जोडलेलं आहे. आणि दुसरा जो मुद्दा होता शिक्षणाचा, त्याबद्दल मी अगदी थोडक्यात म्हणू पाहतो, ज्याच्याशी माझ्या वैयक्तिक शिक्षणाचाही संबंध आहे. मी मुंबईत वाढलो आणि मी माझ्या घरातल्या लोकांबद्दल जरा किंचितसा वैतागाने आणि काहीशा गमतीने नेहमी म्हणायचो की आपल्या घरात आधी लोक इंजिनियर असतात आणि मग जन्माला येतात. त्यामुळे सगळ्यांनी इंजिनिअरिंग करायचं अशाच पद्धतीच्या घरात मी वाढलेलो होतो. आणि मला वाङ्मय, इतिहास, तत्त्वज्ञान यांची खूप आवड होती. आणि हे सगळं करण्यासाठी मला भयंकर उद्योग करायला लागले. आधी मला सायन्सला पाठवलं, मग ते मला आवडलं नाही. मग त्यांनी कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला म्हणून मला इकॉनॉमिक्समध्ये BA करायला लावलं, मग ते मला आवडलं नाही. मग अजून एक कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला म्हणून मी जर्नलिझमचा डिप्लोमा केला, तो मला आवडला नाही. असं करत करत फायनली मी समाजशास्त्रात MA केलं, पुढे दिल्लीला जाऊन MPhil केलं आणि नंतर पुढे MA, MPhil, PhD केली इतिहासात कोलंबिया विद्यापीठातून. गोष्ट सांगण्याचा एक उद्देश हा आहे की आपल्याला जे हवं आहे, मनापासून करायचं आहे, त्याच्यासाठी सगळी किंमत देता येण्याचा प्रांजळपणा मला खूप मोलाचा वाटतो. म्हणजे शिक्षण हे केवळ एक डिग्री आणि जी आपल्याला नोकरीला कुठेतरी लावेल आणि 2 पैसे मिळवून देईल एवढी मेकॅनिकल नाही आहे शिक्षण. आणि जसं आता ताराताई म्हणत होत्या की शिक्षण आपण सुशिक्षित आहोत का फक्त साक्षर आहोत, हे खरंच तपासायची गरज आहे. की आपली साक्षरता ही सुशिक्षणाकडे कधी जाऊ शकेल, जेव्हा शिक्षणाचा आधार हे एक अत्यंत फंडामेंटल अर्थाने मूल्य बनेल. मूल्य, व्हॅल्यू, आपल्याला काय व्हॅल्युएबल वाटतं, काय मौल्यवान आहे, जे टिकवायला हवं, ज्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. आणि ती गोष्ट कृत्रिम असू शकत नाही, आपल्या बाहेरची असू शकत नाही, आपल्या आत ती असायला लागेल. त्यामुळे संविधान हे मला कधी नेहमी असं वाटतं की ते केवळ कायदे, तांत्रिक कायदे जे मोडल्यावर तुम्हाला शिक्षा होणार आहे असं नसून, संविधान हे सामाजिक नीतिमत्तेबद्दलचं विधान आहे. आपण सगळे जे समाज म्हणून एकत्र येऊ पाहतोय, वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणतोय, ते पीपल ऑफ इंडिया त्यांची सामाजिक नीतिमत्ता काय आहे, कुठली मूल्य आपण मान्य करतो, ती आपल्या जगण्यात उतरतात का, हा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आपण उत्तर द्यायला प्रत्येकाने द्यायला हवं. शेवटचं एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं असेल. इमॅन्युअल कांट नावाचा एक प्रख्यात तत्त्वज्ञ होऊन गेला. अशी कुठलीही विद्याशाखा नाही की ज्या विद्याशाखेवर कांटच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला नाही. कुठल्याही अगदी विज्ञानातल्या वेगवेगळ्या शाखांपासून ते ह्युमॅनिटीज, फिलॉसॉफी, सोशल सायन्सेस. कांट जेव्हा मेला तेव्हा त्याच्या थडग्यावरती एक वाक्य लिहिलं गेलं. ते वाक्य असं होतं, अबाव मी इज द स्टारी हेवन अँड विदिन मी इज द मोरल लॉ. माझ्यावरती एक तारांकित आकाश आहे आणि खराखुरा नैतिक कायदा माझ्या हृदयात घेऊन मी या जगाचा निरोप घेतो. हा जो नैतिक कायदा आहे ना, तो आपला आपण आहे, आपल्या स्वतःला मिळणारी ती एक दृष्टी आहे. त्या दृष्टीने आपल्याला मदत होणार आहे आणि ती दृष्टी आपण बाणवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालो असं म्हणू शकू. थँक्यू. लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी समस्या आहे का, असा प्रश्न आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी समस्या आहे का, आणि भारताच्या विकासाला बळकटी कशी मिळेल? म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष आहोत ही आपली समस्या आहे. या दोन्ही, म्हणजे तसं असेल त्या मुलाच्या मनामध्ये किंवा मुलीच्या माहिती नाही मला, पण म्हणून हा मुद्दा ही अँबिग्युटी गृहीत धरून मी तुझ्यासमोर प्रश्न दिला. बरोबर. मी असं गृहीत धरतो की प्रश्न असा आहे की आपण धर्मनिरपेक्ष आहोत, ह्याला काही पर्याय आहे का, दुसरं काही आपण असू शकतो का, आपण दुसरे कोण असू शकतो. आपण सारे लोक, आणि पुन्हा पुन्हा मी आपल्या
त्या फ्रेजकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपण सारे लोक याच्यात किती वैविध्यता आहे. काही कारणाने मी अमेरिकेसारख्या मोठ्या देशात वावरलो राहिलो. इतरही काही संस्कृतीतल्या लोकांशी माझा परिचय होता. भारतासारख्या, तुम्हाला माहिती आहे भारतात किती भाषा आहेत? ऑफिशियल भाषा आपल्या प्रत्येक प्रांताच्या सोडा, एक 25 भाषा त्या रेकग्नाइज्ड आहेत. भारतामध्ये, आणि त्याच्यासाठी गणेश देवेंनी आणि एक मोठा समूह आहे त्यांनी भारतीय भाषांविषयीचं सर्वेक्षणाचे अनेक खंड केलेले आहेत. ह्याचा हिस्टॉरिकल खूप अभ्यास झालेला आहे, अँथ्रोपॉलॉजिकल अभ्यास झालेला आहे. भारतीय भाषांसारखं वैविध्य हे जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. भारतीय केवळ भाषिकता नव्हे, अनेक भाषा अशा आहेत ज्यांना लिपीच नाही आहे. याखेरीज द्राविड पद्धतीच्या भाषा, आर्य कुळातल्या भाषा ज्याला म्हणतात, इंडो आर्यन, इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली, त्याच्याखेरीज आदिवासी असा ज्याचा शब्दप्रयोग होतो की इंडिजिनस भाषा. आता तुम्ही ह्याचा विचार करा, मी भाषा हे एक उदाहरण देतो, ह्याच्याशिवाय अर्थात धर्म, पंथ, उपासना पद्धती, चालीरीती, वेगवेगळ्या स्थळ काळानुसार घडत गेलेल्या जाती जमाती, अशा प्रकारच्या वैविध्याचं जर तुम्ही एक साधारण ब्रॉड आकलन जरी आपल्याला आलं तरी आपल्याला लक्षात येईल की आपण आणखी कोणी असूच शकत नाही. भारत असणं, भारतीय असणं म्हणजेच बहुविध असणं. भारतीय असण्यातच ते सामील आहे. आपण कुठल्याही धर्माचे, जातीचे असो, आपण इतक्या प्रथा आणि प्रथा म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं इतक्या सांस्कृतिक संचिताचा आपल्याला सोबत आहे की आपण एक जिनसी, एक साचीय, एक रेषीय असूच शकत नाही. मजेदार गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा, म्हणजे 15व्या शतकानंतर तुम्हाला दिसेल की खूप युरोपीय लोकांच्या प्रयत्नांनी त्यांनी एक नवं जग शोधून काढलं. तुम्हाला माहिती आहे वास्को द गामा भारतात आला, तसं अमेरिगो वेस्पुझी त्यांनी काय शोधली? अमेरिका. कॅप्टन कुकनी ऑस्ट्रेलिया शोधली. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव कोणाचं प्रसिद्ध आहे? कोलंबस, बरोबर. तो जेव्हा वेस्ट इंडिजच्या किनाऱ्याला लागला, म्हणजे आज ज्याला आपण वेस्ट इंडिज म्हणतो, तेव्हा त्याला काय वाटलं की तो कुठे आला आहे? तो काय शोधायला निघाला होता माहिती आहे तुम्हाला? तो भारत शोधायला निघाला होता. आणि या सगळ्या लोकांनी ज्यांनी लॅटिन अमेरिकन देशांचा शोध लावला म्हणजे त्यांना ते देश होतेच, त्यांनी ते निर्माण केलेले नाही आहेत, तिथे ते पोचले. बहुसंख्य नव्या देशांच्या लोकल लोकांना त्यांनी दिलेलं नाव आहे इंडियन्स. रेड इंडियन्स आपल्याला माहिती आहेत, ऑस्ट्रेलियन इंडियन्स माहिती आहेत. ॲबओरिजिनल्स लोकांना दिलेलं युरोपियन नाव होतं कायम इंडियन्स. इंडिया ही एका अर्थाने अशा प्रकारची, हे थोडंसं काव्यात्मक वाटू शकतं मला माहिती आहे, पण काहीतरी एक ज्याचा अंत आधी नाही, अशा प्रकारची काहीतरी एक कॅटेगरी तयार होते अँथ्रोपॉलॉजीमध्ये की ती इतकी पुरातन आहे आणि इतकी वैविध्यपूर्ण आहे. आपण फक्त धर्मनिरपेक्ष समाज, ह्याचा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आणखी असा महत्त्वाचा लक्षात ठेवायला हवा की धर्म आणि राज्य यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ओव्हरलॅपिंग असणार नाही. सेपरेशन बिटवीन चर्च अँड स्टेट, अशा प्रकारचा सेक्युलरिझमचा युरोपीय परंपरेतला अर्थ आहे. सर्व धर्म समभाव हा आपण एक नवी, ते वेगळंच खटलं आहे, पण खरा अर्थ असा की आपण फक्त राज्य हे धर्म, जाती, प्रथा, परंपरा, भाषिक व्यवस्था यांच्यापासून स्वतंत्र आणि सार्वभौमच असायला हवं भारतासारख्या देशामध्ये. दुसरं आपल्याला काही पर्यायच नाही आहे.